डोकेदुखी, ड्राय आईज, स्किन इरिटेशन, ॲलर्जीज, सायनस. यू-एमध्ये आल्यापासून तुम्हाला असे प्रॉब्लेम्स होत आहेत का? कारण कधी-कधी मला खरंच वाटतं हे फक्त माझ्यासोबतच का होतंय? तुम्हालाही सेम प्रॉब्लेम्स होत आहेत का? मी जेव्हा पहिल्यांदा यू-एमध्ये आले ना, तेव्हा सुरुवातीलाच मला बर्निंग सेन्सेशन खूप जाणवायला लागलं. म्हणून इथे आल्यावर दिवसभर पाणी पिणं आणि स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. मला वाटलं नवीन वेदर आहे, हळू बॉडी ॲडजस्ट होईल. पण त्यानंतर मायग्रेनची प्रॉब्लेम सुरू झाली. 2-3 महिने सतत मला हेडॅक होत होता. नंतर एम-आर-आय केल्यानंतर मला सायनस असल्याचं कळलं. इथली डस्ट, ड्राय वेदर आणि एसीमुळे माझ्या बॉडीला इथल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये ॲडजस्ट व्हायला खूप वेळ लागला आणि त्यानंतर ड्रायनेस, ड्राय आईज आणि स्किन प्रॉब्लेमसुद्धा जाणवायला लागले. त्यामुळे माझ्याकडे इतक्या मेडिसिन जमा झाल्यात ना, की आता कुणीतरी माझ्याकडे आलं आणि म्हणालं, "मला हे दुखतंय, ते झालंय," तर त्याची मेडिसिन माझ्याकडे नक्की सापडेल. खरंच सांगते, कधी-कधी मला वाटतं पूर्ण यू-एमध्ये इन्शुरन्सचे पैसे वसूल केले असतील ना, तर ती फक्त मीच असेल. म्हणून तुम्ही यू-एला नवीन येणार असाल ना, तर हेल्थ इन्शुरन्स नक्की काढा. कारण इन्शुरन्स नसलं तर मेडिकल एक्सपेन्स खूप वाढू शकतात. मोस्टली जे लोकं इथे जॉबसाठी येतात ना, त्यांना काही कंपन्या हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाईड करतात. पण तुम्ही फॅमिलीसोबत यू-एला येत असाल ना, तर प्लीज तुमच्या फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स नक्की काढा. तुम्हाला इन्शुरन्सबद्दल अजून काही माहिती हवी असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.